सो ज्याची भीती आहे ते झालं. बॅगेज लॉस म्हणजे नॉट लॉस, कोलालंपूरमध्ये ते अजून आमची कनेक्टिंग फ्लाईट होती, बॅगेज राहायला आम्ही आलो. तर ते नेक्स्ट फ्लाईटने येणार आहे, त्यासाठी प्रथमेश फॉर्म भरतोय. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या ट्रिपला, वर्षातली दुसरी ट्रिप, दुसरी इंटरनॅशनल ट्रिप वर्षातली. आणि आता आहोत टिटूला. आणि स्पेशल ओकेजन फॉर दिस ट्रिप इज माझ्या बायकोचा माइलस्टोन बर्थडे 33. येस. आम्ही जातोय बालीला. येस. आता आम्ही इमिग्रेशन वगैरे सगळं स्मूथली झालंय, व्यवस्थित एकदम. आमच्याकडे 2 तास उरलेत. खाऊन घेतोय का पहिलं आणि मग बसू फ्लाईटमध्ये. आमची मलेशिया एअरलाईन्सची फ्लाईट आहे. ऑफकोर्स फ्लाईटचा रिव्ह्यू मिळेल तुम्हाला. मला आवडते मलेशिया एअरलाईन्स. आपण गेलो आधी पण त्यांनी कम्फर्ट आहे एकदम. स्पेशली ते ब्लँकेट्स देतात. हो, ब्लँकेट इंडिगो मधून मागच्याला कझाकस्तान येताना मी कुडकुडलो होतो. साले मी ब्लँकेट दिलं नाही पण अजिबात. साल्यांनी पण तिकडे वापरायला दिलं तरी खूप आहे ना. हो, पण ठीक आहे. तर आता खाऊन घेऊया आणि जाऊया आपल्या गेटकडे. जाम भूक लागली. शगुनचं म्हणून बाहेरचा बरोबर. मी घरून सँडविच आणलं होतं आणि ही शगुनचं एअरपोर्टला थोडं दान करून आली. काय घेतलं आपण? गुड फ्लिपिंग बर्गर्सचं सगळ्यात स्वस्त ऑर्डर आहे. सगळ्यात स्वस्त. ओके. इट्स जस्ट अ रॅप. तर मगाशा मी याच्या आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझ्या तोंडात तंबाखू वगैरे वाटतंय. एक साईडने तोंड फुगलेलं होतं. त्याच्या मागची स्टोरी अशी, आम्ही यायच्या आधी तोंड नसेल, मला मागचा एक दात दुखायला लागला होता. तो इमिडिएट डेंटिस्टकडे गेलो. माझ्या मित्राचा डेंटिस्ट, त्याकडे गेलो आणि तात्पुरतं मरम्मत करून दिली आहे. तिकडे जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही ट्रिपला लगेच निघू शकतो. ॲब्सोल्युटली. आणि आता ट्रिप करून गेल्या पुन्हा त्याकडे जायचं आहे परमनंट सोल्युशनसाठी. तर त्यामुळे तोंडात तो कापसाचा गोळा होता आणि त्यामुळे पाणी आणि खाणं 3-4 तासापासून बंद होतं. जे आत्ता फायनली खाल्लंय, पाणी प्यायलोय. तिथे आमच्या मागे 2 बहुतेक मलेशियन किंवा दुसऱ्या साऊथ ईस्ट एशियन माणसं बसलेत आणि तुम्ही सिद्धिविनायकाचा प्रसाद घेऊन चालले. त्यांच्या पिशवीवर सिद्धिविनायक बद्दल काहीतरी लिहिलं. श्री सिद्धिविनायक गणपती प्रभादेवी मंदिर प्रसाद घेऊन चालले वाटतं घरी. कसा आहे रॅप? मस्त आहे. रिअली गुड. ती पण खातो, पण मी नाव ठेवतो आधी. चिकन आहे. अजून एक गोष्ट म्हणजे आमचं गेट चेंज झालं आहे फ्लाईटचं. तर ते बघायचं आणि फ्लाईटमध्ये जेवण असणारच आहे. थोडी लिटिल 30 पण मिळेल प्यायला. ते पिऊन पाहून घेऊन झोपून जायचं. सकाळी स्टॉप आहे कोलालंपूर. तिकडे 1.5 तासाचा लेओव्हर आहे आणि मग तिथून पुढे बाली. तर ट्रिप बुक करण्यामागे कारण हे आहे की माझ्या बायकोचा बर्थडे मगाशी म्हटलं होतं आणि आम्हाला बीच ट्रिप करायची होती. कारण जानेवारीत आम्ही गेलो होतो स्नो डेस्टिनेशनला. एवढा स्नो बघितला की आता परत फ्रीजर पण नाही उघडत आता. फ्रीजर मधली मच्छी आई काढून देते, आम्ही नाही बघत फ्रीजर. आता काय एवढ्यात बघायची इच्छा नाही. आधी अंदमानचा विचार केला होता, पण अंदमान आणि बाली याच्या बजेटमध्ये फार काही फरक होत नव्हता. म्हटलं बालीला जाऊया. फ्लाईट पण छान मिळाली. मलेशिया एअरलाईन्सची फ्लाईट आहे. आधी वेट जेट दिसत होती, पण थोडं स्लो डाऊन केलं, थोडं R&D केलं तर कळलं की मलेशिया एअरलाईन्स ऍक्च्युली स्वस्त पडते वेट जेट. थोडी रडारड पण केली, पण दॅट इज मॅन्डेटरी. कारण तिने पोस्ट केल्याशिवाय मी लवकर गोष्टी करत नाही. मी खूप आळशी आहे माणूस होता. पुढे बघूया करून गोष्टी ढकलत राहतो. तर फ्लाईट बुकिंग आणि ट्रिपचं श्रेय तिला पण झालं ऑफकोर्स. तर हे इथे समोर उभं आहे स्विस एअरलाइन्सचं विमान. जात आहे हे झ्युरिकला आणि त्याच्या मागे आमची गाडी लागते. मलेशियन एअरलाइन्सचं हे विमान जे आम्हाला घेऊन जाणार कोलालंपूर आणि कोलालंपूरपासून पुढे जाणार बालीला. आम्ही फायनली आलो आहे कोलालंपूर.
मलेशियामध्ये जस्ट लँड झालो आहे, एकदम झोपेत आहोत आणि आमची फ्लाईट कुठेतरी लांब आली होती आणि आता C34-35 गेट नंबर होता आणि आता आम्ही चाललोय C4 सॉरी लांब चालायचं आहे आणि फ्लाईट ऑलरेडी खूप डिले होती मुंबईवरून आलेली. मस्त वाटतंय कारण ह्या एअरपोर्टला एक माहिती आहे आपल्याला इकडे काय कुठे आहे. काही महिन्यापूर्वी झालेलो आम्ही थोडंसं लॉस्ट फील नाही होतं की इकडे कुठे आहे C4 ओके. चलो आता डेन्पासाठी बालीसाठी पुढची फ्लाईट पकडूया. जी फ्लाईट थोडी डिले आहे म्हणून आम्ही गडबडीत आहोत, पण ठीक आहे ते म्हणाले आमच्या थांबणार. हा आणि बऱ्यापैकी झोप पण झाली चांगली. फ्लाईटमध्ये फ्लाईट कम्फर्टेबल होती, जेवण चांगलं होतं. पुढची फ्लाईट कशी आहे पोहोचूया बालीला पटापट. समोर आपल्याला तिकडे गर्दी दिसते ना, ते मे आपलं गेट असू शकतं C4. फायनल कॉल सुरू असेल, सगळं पळायला पाहिजे जरा. आता आपण कुठे जातोय, जर आपण विजा काढलाय इलेक्ट्रॉनिक विजा तिकडे आहे ते. आपला विजा ऑन अरायवल झालंय तर आपण डायरेक्ट जातोय E-गेटवर किंवा आपण स्टॅम्प घ्यायला इथेही जाऊ शकतो इमिग्रेशन. मग गेट कमी आहे तर स्टॅम्प घ्यायला, लाईन कमी आहे तर जाऊया स्टॅम्प घ्यायला. जस्ट गोइंग हिअर टू गेट अ स्टॅम्प. पोचलो बालीला फायनली. लँडिंग एकदमच होती, देवाचा धावा काढण्यात एकदम. आता मी बॅगसाठी वेट करतोय. विजा प्रोसेसिंग प्रथमेशने सगळी आधीच केली होती, त्यामुळे इथे येऊन लाईन उभं राहावं लागलं नाही. इकडे बिलकुल टाइम वेस्ट नाही झाला आमचा. बस आम्हाला स्टॅम्प हवा होता म्हणून आम्ही एका लाईनीत उभे राहिलेलो. जस्ट 3-4 लोकच पुढे होती, कारण इकडे गेलो आणि पासपोर्टवर स्टॅम्प नाही असं कसं. इलेक्ट्रिक विजावाले पर्सन नाही आम्ही, आम्हाला स्टॅम्पच हवा. आम्ही लाईन लावली, पटापट विजा होता तरी स्टॅम्प मिळालं. आता लगेचसाठी थांबलं. बाय द वे हे बघ इथे हे दाखवतात कस्टम डिक्लेरेशन साठी. हे पण करून आलोय ना, ते आपण करून आलेलो आहोत. तुम्ही येत असाल तर इथे एक कस्टमचा फॉर्म आहे, तो गुगलवर बाली कस्टम फॉर इंडियन्स टाकल्यावर लिंक मध्ये देऊ, तर तो फॉर्म भरून या. तुमचा वेळ वाचेल इथे आल्यावर. बॅग अजून का नाही आली, आमच्या बाहेर कॅब आली आहे, ती वाट बघते. सो ज्याची भीती आहे ते झालं. बॅगेज लॉस्ट, म्हणजे नॉट लॉस्ट, कोलालंपूरमध्ये ते अजून आमची कनेक्टिंग फ्लाईट होती. बॅगेज घ्यायला आम्ही आलो, तर ते नेक्स्ट फ्लाईटने येणार आहे. त्यासाठी प्रथमेश फॉर्म भरतोय. ठीक आहे, आम्ही आमचं 3 दिवसाचं सामान सोबतच घेऊन फिरतो नेहमी, त्यामुळे टेन्शन नाही आहे. उबूडपर्यंतचं सामान आहे आमच्याकडे, सो इट्स ओके. फायनली सगळ्या झगडीनंतर चाललोय आता बाहेर एअरपोर्टच्या. बॅग तर आलीच नाहीये, बट नथिंग टू वरी. आमच्याकडे 3 दिवसाचं सामान आहे. त्याच्या स्मार्टनेसमुळे आम्ही सगळ्या सिच्युएशनला आधीच तयार असतो, रेडी होतो. त्यामुळे तिने पहिल्या 3 दिवसाचे कपडे आणि जे सगळं सामान लागेल ते रेडी करून ठेवलं होतं या बॅग्स मध्ये आमच्या पाठीवरच्या. सो नथिंग टू वरी. आमची बॅग सध्या कोलालंपूरला आहे, संध्याकाळपर्यंत परत येईल ती. आता जातोय कस्टम्ससाठी. तर आता आम्ही पडतो एअरपोर्टच्या बाहेर. ट्रान्सपोर्ट, एअरपोर्ट, ग्राउंड ट्रान्सपोर्ट, एक्झिट तिकडे आहे समोर. तिकडे उभे आहेत. कुठेतरी आमचं नाव घेऊन कोण दिसतंय का बघूया कॅब साठी. तर सगळा एकंदर माहोल एअरपोर्टचा. एक्साइटेड? यस. ओके. हे बघ चैताली प्रथमेश. ओके. This name. Yeah, but picture is different. No.
ओके ओके जस्ट लेट्स गो. सॉरी फॉर मेकिंग. थँक्यू. तर आमचा ड्रायव्हर बिचारा खूप वेळ उभा होता. आमचं सामान नाही आलं त्यामुळे त्यालाही बराच वेळ थांबायला लागलं. ही आहे का? हा तीच आहे. येस टोयोटाची आली कोणती, इनोवा नाही आली पण दुसरी कोणती आली. लगेच ठेवूया मागे आपलं. लोक खूप हेल्पफुल आहे यार. थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. चल पुढे बसू त्याच्यावर. हा बस ना. Circle of Life, Yes. Ramada in Korba, Vindham.